रात्री थांबलो होतो इथं हेमंत शुद्ध भोजनालय. इमर्जन्सीमध्ये थांबावं लागलं इथं. हॉटेल ओके होतं, इमर्जन्सीमध्ये थांबलो होतो इथं कारण की दोघं थकलो होतं काल. दोघांना झोप यायला लागली म्हणून थांबलं. आज आहे आपण हरियाणामध्ये. इथून अजून जयपूर 150 किलोमीटर आणि डायरेक्ट आज संकेत म्हणतो आहे की 1200 किलोमीटर करू आणि घरी जाऊ. बघूया होतं आहे का. प्रयत्न तर करू ॲटलिस्ट इंदोरच्या आसपास किंवा इंदोरच्या पुढे जाता येईल असं. इंदोरच्या पुढे पोहोचलो म्हणजे मग मे बी आज होऊन जाईल, नाही तर मग उद्या दुपारपर्यंत बघूया. ला पन्नास 55 किलोमीटर. लास्ट टाइम पण मी सेमच जागेवर अडकलो होतो. लडाख ट्रिपला गेलो होतो. रात्री 7-8:30च्या दरम्यान अडकलो होतो इथं. तेव्हा पण सेमच ट्रॅफिक होती. तेव्हा तर उलट पाऊस वगैरे चालू होता. पावसात अडकलो होतो. अरे भाई सांग की डायरेक्ट. आता इथून पुढे पूर्ण रोड खराब आहे. इथून तर जयपूरपर्यंत वेळ जाणार आहे आता भरपूर. त्यानंतर मग जयपूर नंतर बायपासने काही टेन्शन नाही. अजमेर निकल जाएगा ट्रक. सही है. सो तब्बल अर्ध्या तासांनी आपण बाहेर पडलो आहे. हे आहे शहापुरा. मागच्या वेळेस पण इथंच अडकलो होतो आणि ते ब्रिजचं काम मागच्या वेळेस जेवढं होतं तेवढंच आहे. शहापुरापासून आता 50-60 किलोमीटर आहे जयपूर आणि तिथून तर जयपूरपर्यंत मध्ये रस्ता आता खराब लागणार आहे. राजस्थानमध्ये त्याचे रोड चांगले आहे, फक्त एवढे 1-2 पॅच. हा एक पॅच आणि एक चित्तोडगडला पण ते ब्रिजचं काम जेवढेचं तेवढेच आहे. तिथं पण ट्रॅफिक होते. येताना पण तिथं अडकलो होतो चित्तोडगडला आणि मे बी आत्ता लागला तर परत एक वेळा चित्तोडगडला थोडा वेळ लागेल. बाकी हे 2 पॅच सोडले मग टेन्शन नाही, नॉनस्टॉप. तो आता मी उतरलो एक्सप्रेसवेपासून खाली एक्सप्रेसवे पकडला होता कारण की एक्सप्रेसवे अलाउड नाही म्हणून. सो एक्सप्रेसवेवरनं दाखवतो ते 4 तास. आता जातो आहे कोटामार्गे, जे की आपल्याला 7.5-8 तास लागतील कोटापासनं. ॲटलिस्ट आज रतलाम झालं पाहिजे. बघूया आता काय होतं. परत एक ब्रेक घेतला छोटासा. चहा कॉफीचा ब्रेक घेऊन परत निघालो आहे. आता कोटाच्या पुढे आलो आहे. रतलाम इथून आहे अजून 260 किलोमीटर, ज्याला 5-5.5 तास दाखवतो आहे. पण मला नाही वाटत आता कोटा होईल पॉसिबल कारण की ऑलरेडी 8:30 वाजले. अजून 150-200 किलोमीटरला ॲटलिस्ट कवर करून हायवेच्या साईडला कुठे स्टे मिळाला हॉटेल बघून स्टे घेऊ आणि उद्या अर्ली मॉर्निंग जाऊ. उद्या मे बी नाही, उद्या लास्ट डे असेल आणि उद्या जाऊ घरी. उन्हामुळे डिस्टन्स कवर होत नाही, लवकर एक्झॉस्ट होतो आहे तो पण आणि मी पण.
आणि ॲक्च्युली बॅक टू बॅक राईड गेली म्हणून ना एक सिंगल दिवस पण स्टे नव्हता घेतला, त्यामुळे जास्त हेक्टिक शेड्यूल झालं. म्हणून आता डिस्टन्स बी कवर होत नाही आणि एक्झॉस्ट लवकर होतो आहे. कारण की संकेत घाई करत होता, जायचं लवकर, म्हणून थोडं हेक्टिक झालं आहे. आत्ता त्याला ॲक्च्युली कळतं आहे ते, नाही तर तो काजापासूनच रिटर्न जायचं म्हणत होता. ठीक आहे, तरी चांगली झाली ट्रिप. सगळ्यात बेस्ट म्हणजे काजा टू मनाली आयुष्यभर लक्षात राहील असा तो पॅच होता तेवढा. आणि मला वाटतं अजून 1-1.5 तासात जेवायला थांबायला पाहिजे. जेवायला थांबू, जेवण वगैरे करू आणि स्टे पण तिथेच घेऊ. बघूया काय होतं.